कुंडली वाचन कसं करायचं, आलेल्या व्यक्तीचं प्रिडिक्शन कसं द्यायचं ते आजपासून स्टार्ट करणार आहे. फंडामेंटल माहिती देऊन झालेली आहे. आता तत्पूर्वी तुम्हाला शिकवायला पाहिजे होतं पंचांग आणि पंचांगामध्ये बघून कुंडली कशी मांडायची हे शिकवायला पाहिजे होतं, परंतु तो विषय थोडासा मी पुढे ढकललेला आहे. कारण मी इथून पंचांगामध्ये तुम्हाला शिकवणं जरा अवघड जाईल किंवा तुम्हाला तिथे समजणार नाही, म्हणून आम्ही असा विचार केला आहे की एक दिवस ऑफलाईन क्लास घ्यायचा, 2 तास लागू दे 3 तास लागू दे, रविवारच्या दिवशी 8 वाजता आपण ऑफलाईन घेऊया. आता महत्वाच्या विषयावरती आपण येणार आहोत. आता एक कुंडली मांडलेली आहे समोर आणि कुंडलीचं 100% आज ज्ञान कसं मिळवायचं किंवा एक कुंडली 100% कशी वाचन करायची त्याचं आज मी गणित तुम्हाला समजून सांगणार आहे. कुंडलीमध्ये असून काय असतं तर जे तुम्हाला आता बोर्डवरती दिसतंय एवढ्याच गोष्टी असतात, एवढ्याच गोष्टीचा पाठपुरावा करायचा असतो. अगदी सोपं गणित आहे, फार मोठं गणित नाही, त्यामुळे उगीच भाऊ करायचा नाही. फार मोठं गणित आहे ज्योतिषशास्त्र असं समजायचं नाही. आणि गणित ज्योतिषशास्त्र फार सोपं आहे, फक्त ते प्रॅक्टिस करून ते सोयीस्कर होतं. तर आता टेन्शन फ्री होऊन आता ही कुंडली तुम्ही समजून घेतली की तुमच्या सगळं लक्षात येईल की कुंडली कशी पाहायची. कारण आम्ही जे तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे त्या फाईल मध्ये राशीचं गुणधर्म सांगितले, नक्षत्राचे गुणधर्म सांगितले, ग्रहांचे गुणधर्म सांगितले. त्यामुळे हे ग्रह असल्यानंतर एवढं घडतंय एवढं तुम्ही ऐकलं, नक्षत्राचं ऐकलं, सगळा गोंधळ होऊन जातो. त्यापेक्षा मी एका वेळेला सगळ्या गोष्टींचा संगम शिकवण्याचं ठरवलं आज, आणि ते आज आपण मस्त गमतीशीर ठरवू. थोडस रिव्हिजन. सगळेजण लाईन वरती या, आता सगळेजण ऑन कॅमेरा या. हा, राशीप्रमाणे आपल्या आयुष्यात किती टक्के घटना घडते कुंडली पाहायची असेल तर? 10%. राशीप्रमाणे 10%, नक्षत्राप्रमाणे 10%. हा, पुन्हा योग, अमुक अमक्या योगावरती जन्माला आला 9%. पुन्हा करण म्हणजे काय असतं अद्याप तुम्हाला कळलेलं नसेल. करण म्हणजे दिवसाचे 2 भाग, त्यापैकी अर्धा दिवस म्हणजे एक करण असतं. तर त्या करणामध्ये जन्म झाला की या करणामध्ये जन्म झाला, म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार असे करण असतात. तर ते करण कुठल्या करण वरती जन्म झाला ते. त्याच्यानंतर असतं घातचक्र. घातचक्र म्हणजे आता तुम्हाला नवीन शब्द हे ऐकायला मिळालेला असेल. आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये एक घातचक्र असतं आणि त्या घातचक्रानुसार आपल्याला वार आणि तिथी असते. समजा एखाद्याचा जन्म एखाद्या वारी झाला असेल तर तो वार सुद्धा त्यांचा घातचक्राचा वार असतो. म्हणून प्रत्येकाला एक वेगवेगळा वार दिलेला असतो, प्रत्येकाला राशी आणि घातचक्राचा वार दिलेला असतो. ते मी तुम्हाला समक्ष पंचांग उघडल्यानंतर पंचांगामध्ये समजून सांगणार आहे. आणि कॉम्प्युटरची कुंडली तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं असतं. एखाद्या घातचक्राच्या वारी नवीन काम करायचं नसतं किंवा त्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करायची नसते. नित्यनेमाची जी कामं आहेत ती करायची असतात. म्हणजे फक्त नवीन काम करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी ऍप्लिकेशन करणे, एखाद्या ठिकाणी ऍप्लिकेशन केल्यानंतर इंटरव्ह्यूला जाणे, किंवा मुलीला मुलगा बघायचा आहे आणि घातचक्राचा दोघांपैकी एकाचा वार आहे, तर त्या दिवशी आपण होऊन तो दिवस टाळावा. फर्स्ट मीटिंग टाळावी, सेकंड मीटिंग घ्यावी, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला तो घातचक्राच्या वाराचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. अजून ज्या दिवशी आपला घातवार असेल त्या दिवशी मोठे प्रवास करू नये असे गणित असतं. त्याच्यानंतर 7.5 म्हणजे काय तर 7.5 वर्ष. शनी एखाद्या राशीला आल्यानंतर 7.5 वर्ष राहतो. 7.5 वर्षामध्ये 2.5 वर्ष 12व्या भावामध्ये असतो
2.5 वर्ष स्वतःच्या लग्नामध्ये असतो आणि 2.5 वर्ष धनस्थानामध्ये असतो. म्हणजे द्वादश स्थान, प्रथम स्थान आणि द्वितीय स्थान याच्यामध्ये शनी असतात. 7.5 वर्ष तिथे उपभोग घेतो, म्हणून त्याला 7.5 वर्षाला 7.5 असं म्हणतात. आता ज्या लोकांना 4था शनी असतो आणि 8वा शनी असतो त्यांना स्मॉल 7.5 छोटी पनोती पण म्हणतात किंवा ढय्या, अडीचकी, आपण अडीचकी सुद्धा म्हणतो किंवा हिंदीमध्ये त्याला ढय्या म्हणतात. म्हणून 4, 8, 12 असा शनीचा उपक्रम असतो. त्यामध्ये शनी सर्वाधिक त्रास देतो तो 12व्या स्थानात असताना. सुरुवातीला आला की तो डोक्यावरती बसतो आणि स्वतःच्या डोक्याचा विपरीत परिणाम करतो आणि चुकीची कामं करत जातो. दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः चुकीचा घेत जातो. असा अहम येतो, असा चुकीचा वागतो की माझ्यासारखा या जगात दुसरा कोणीच नाही, आणि मग नोकरीवरून काढलं जातं, अतिशहाणपणा झाला किंवा भांडण झालं, कोर्ट कचेरी झाली, हे सगळे 12व्या स्थानी शनी आला की होतो. मग तो 2.5 वर्ष सतत अपयश 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 देतो आणि मग 2.5 वर्षानंतर तो माणूस शांत होतो. मग तो शनी गळ्यापासून कमरेपर्यंत येतो आणि मग बुद्धी चालायला सुरुवात करते. अरे बापरे, मी याला असं बोललो होतं म्हणून असं झालं असं झालं असं झालं. मग तो शारीरिक त्रास देतो, पोटाचे विकार देतो. आणि 3ऱ्या वेळेला शनी उतरता असतो, तो कमरेपासून टाचेपर्यंत असतो, म्हणजे पायाला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून शनी 3 भागामध्ये प्रवेश करतो. डोकं, धड आणि पाय असा उतरता क्रम असतो त्याचा. म्हणून तो खाली खाली उतरत जातो आणि तो शनी उतरता असल्यामुळे तो कमी कमी त्रास देत जातो. संदीप, अजून कोण जॉईन झालंय बघा? तर तो उतरता शनी असतो म्हणून त्याला 2.5 म्हणतात. आता गोचर, गोचर म्हणजे काय हे पण तुम्हाला मी मागच्या वेळेला शिकवलेलं नाही, तो सुद्धा आज तुम्हाला नवीन उपक्रम आहे. गोचर म्हणजे काय तर आता माझ्या राशीला, गोचर म्हणजे काय तर आता माझ्या राशीला कोणता ग्रह कोणत्या भावामध्ये आहे फिरून, म्हणजे आता सध्याचं ग्रहमान जे आपण पाहतो त्याला गोचर असं म्हणतात. म्हणजे समजा आता माझी मिथुन राशी आहे, तर मिथुन राशीला गुरु कितवा आहे तर 2रा आहे, शनी कितवा आहे तर 10वा आहे. हे जे कळतं आता याला गोचर असं म्हणतात. म्हणून सूर्य, बुध हे जे ग्रह आहेत हे एका महिन्यामध्ये निघून जातात. चंद्र 28 दिवसात निघून जातो, मग तो प्रत्येक 2.5 दिवस घेतो. ज्या वेळेला सूर्योदय होतो, सूर्य उगवतो त्या दिवशी दिवस सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत तो पहिलाच दिवस असतो. म्हणजे उद्या सूर्य उगवला की तो पुन्हा 2रा दिवस सुरू झाला. असं आपल्या वैदिक गणितानुसार असं गणित आहे. आणि या आज दिवस उगवल्यापासून उद्या दिवस उगवेपर्यंत 1 दिवस असतो, रात्री 12 वाजता नाही. हे इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे रात्री 12 वाजता दिवस सुरू होतो. बर, पुढे आता पुढे कुंडली मांडलेली आहे. कुंडली मांडल्यानंतर सगळ्यात आधी आपण काय बघणार, 1 नंबर बघा, जसं तसं बघू आपण. हा, पहिला लग्न बघणार. हा नाही हे बघा नाही, इकडे लिहिलंय मी, इकडे लिहिलंय चंद्र राशी बघणार. हा, चंद्र राशी बघणार, बरोबर. सगळ्यात आधी आपण राशी बघणार. आता यात राशी कोणती आहे, या कुंडलीमध्ये राशी कोणती आहे? मिथुन. मिथुन कितव्या राशीमध्ये आहे, कुठल्या भावामध्ये आहे? 5व्या भावामध्ये. 5व्या भावाचा मूळ मालक कोण आहे? 5व्या भावाचा मालक कोण आहे? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. गुरु. त्याचा भावाचा मालक कोण आहे? गुरु. गुरुच्या राशीमध्ये राशी कोणती आली? मिथुन. मिथुन राशीचा मालक कोण आहे? बुध. मग आता हे स्थान किती बळकट झालं तुमच्या लक्षात आलं? हा व्यक्ती प्रचंड बुद्धिमत्ता असलेला व्यक्ती,
आता असं प्रॅक्टिस घेऊन 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 तुमच्या लक्षात येणार सगळं. प्रचंड बुद्धिमत्ता, प्रचंड बुद्धिमान व्यक्ती. कारण गुरुच्या सान्निध्यात शिष्य बुध आणि तिथे चंद्र स्वतः आला. आता इथे काय मिस्टेक झाली बघा. इथे मिस्टेक अशी झालेली आहे की चंद्र कोणाचा मालक आहे सांगा. चंद्र कोणाचा मालक आहे? स्वामी आहे. कर्क राशी कुठे आहे? कुठल्या स्थानामध्ये? षष्टम स्थान. षष्टम स्थान हे कसलं स्थान आहे? आजाराचं स्थान आणि शत्रूचं स्थान. आजाराचं स्थान बुद्धीच्या ठिकाणी ह्या व्यक्तीचं सतत डोकं दुखत राहणार. या व्यक्तीचं शिक्षण हे शिक्षणाचं पण स्थान आहे. शिक्षण अडथळ्यातून पूर्ण होणार. प्रचंड बुद्धिमान असला तरी कोणत्याही प्रकारचे अडथळे येतील. पुन्हा शत्रुस्थानचा मालक, आजाराचा स्थानचा मालक पंचम स्थानामध्ये. पंचम स्थान हे अजून कोणाचं आहे? मुलांचं. मुलांची प्रगती कमी होणार. होणार नाही असं नाही, होणार पण कमी होणार. त्याच्यासाठी वेगवेगळे अडथळे येतील. मग या व्यक्तीला स्वतःच्या राशीचं किती फळ मिळेल? आता शत्रू भावचा मालक इथे त्रास देतोय, पण इथे गुरुच्या भावामध्ये बुधाची राशी आणि चंद्र स्वतः आहे. म्हणजे या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही अडथळे आले तरी हा व्यक्ती स्वतः उभा राहणार, बुद्धीने स्वतःच्या उभा राहणार. पण या व्यक्तीला सतत ग्रहण लागल्यासारखं शत्रू त्याचा पाठपुरावा करणार. शत्रुत्व निर्माण सतत होणार. त्यामुळे 10 पैकी किती राशीला मार्क द्यायचा आता हा प्रश्न होता. तर 10 पैकी हा 6 वरच आला. हा 6 वर आला. कारण 4% यांनी हानी केली. शत्रुस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी डॅमेज करतो. पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या आयुष्यात नॉलेज असावं आणि ते ज्ञान मिळावं. म्हणून प्रत्येक समस्यावर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज मिळावं आणि प्रत्येकाला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी थांबून थांबून शिकवतोय, काही लोकांची परवानगी घेऊन. शत्रुस्थानचा मालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी डॅमेज करतो, तिथे कितीही ग्रह चांगले असले तरी. मृत्यूस्थानचा मालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचा मृत्यू घडवतो आणि डिस्ट्रॉय स्थानचा, मोक्ष स्थानचा मालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं नुकसान घडवतो. हे मी शिकवलं होतं, आठवलं का? हा. आता पंचम स्थानामध्ये पंचम स्थानचा भावाचा मालक गुरु आहे. गुरुच्या म्हणजे जमीन गुरुची आहे. गुरुच्या जमिनीवरती मिथुन राशीने घर बांधलेलं आहे आणि राहतोय तिथे कोण? चंद्र. म्हणजे किती सेफ जागा आहे बघा. पण चंद्र आला कुठून? तर शत्रू भावातून आला. आता कळलं का? मी कळल्याशिवाय पुढे जाणार नाही. तुम्हाला सगळ्यांना कळल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. आपली स्वतःची राशी कशी ओळखायची? तर ज्या ठिकाणी चंद्र असेल ती आपली स्वतःची राशी असते. शत्रुस्थानचा मालक या राशीचा कनेक्टेड असल्यामुळे राशीचं फळ गेलं. आता इथं चंद्र नाही असं आपण समजू. आता इथं चंद्र आहे. आता काय झालं? शत्रुस्थानात आपली स्वतःची राशी आली. समजा चंद्र शत्रुस्थानात आला तर शत्रुस्थानचं फळ मिळेल. त्याच्या आयुष्यात खूप शत्रू होतील. चंद्र म्हणजे स्वतःची राशी. आता राशी कोणती झाली? स्वतःची राशी कर्क. मग कर्क राशीचं त्याला काय फळ मिळेल? तर तो कुठल्या शत्रुभावात आहे. मग शत्रू निर्माण होतील, आजार निर्माण होतील, सर्दी कफ सतत होणार. त्यामुळे स्वतःच्या राशीचं फळ ह्या व्यक्तीला किती मिळेल? फक्त 2%. कारण केतू बरोबर अजून दूषित झाला म्हणून. कळलं? तसंच चंद्र ज्या ज्या ठिकाणी असेल, मी शिकवणार आहे ते. आता तुर्तास हे कुंडलीचा अभ्यास मी करून घेणार आहे. मग चंद्र इथे असेल, इथे असेल, इथे असेल, इथे असेल, याचं फळ प्रत्येकाचं वेगवेगळं. मी फक्त तुम्हाला कळण्यासाठी इथे आलो होतो.
परंतु तुम्हाला 100% कुंडली कशी वाचन करायची त्याचा मला डेमो आज द्यायचा आहे. चंद्र इथे आहे, आपण या कुंडलीचा अभ्यास करतोय. या कुंडलीप्रमाणे चंद्र दूषित झाल्यामुळे, आपली राशी दूषित झाल्यामुळे 10 पैकी आपल्याला 6 मार्क इथे मिळालेले आहेत. 6 गुण. नक्षत्र, या कुंडलीचा ज्या वेळेला जन्म झाला या व्यक्तीचा त्यावेळेला तिथे मृग नक्षत्र होतं. आता नक्षत्राचं फळ घ्यायला कसं मिळणार सांगा. मृग म्हणजे हरण. सांगा हरणाचा गुणधर्म काय आहे? हा, चपळ आणि चंचलता, भित्रेपणा, घाबरटपणा, चंचलता, चपळपणा. मृग नक्षत्रावर जन्मलेले लोक पटापट काम करतात. सांगितलं अरे आण इकडे, एवढा उशीर का, आण पटकन, एवढा उशीर का, अरे आण पटकन, त्यांच्या हातात ती वस्तू लागते. चपळता असते त्यांच्या अंगी. अशा लोकांना सांगितलं एखादा अमुक अमुक काम कर, हातात ठेवेपर्यंत गेला, स्टेशनला पोहोचला, पण 5 मिनिटात तिकडून फोन आला, पण मी पोहोचलोय, आता काय करू सांगा. असं असतं. चपळता खूप असते आणि भित्रे पण खूप असतात. यांना एखाद्याला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी असं असं झालंय, बाप रे नको तिकडे जायला. भित्रे पण खूप असतात याच्यावरती. म्हणजे आता 10 पैकी याला किती मार्क मिळणार? एका बाजूने भित्रे, एका बाजूने चपळ, तर 8 मार्क मिळणार त्याला. या व्यक्तीला 8 मार्क मिळणार नक्षत्राचं. नक्षत्र आणि इतर ग्रह चांगले आहेत ना, मग इतर ग्रहाच्या दृष्टिकोनातून ते ठरवावं लागतं त्या नक्षत्राचं फळ मिळतंय का नाही. म्हणून मी तुम्हाला हे सगळे सेपरेट सेपरेट पार्ट आहेत. आता इथे जर धनिष्ठा नक्षत्र असतं, आता बघा गंमत सांगतो. तुम्ही जे म्हणाला मला 8% कसं तुम्ही ठरवलं, म्हणजे प्रत्येकालाच मृग नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना 8% नसणार, कारण कुंडलीमध्ये अजून वेगवेगळं गणित आहे. त्यामुळे 8% मी काढलेलं आहे. पण इथे धनिष्ठा नक्षत्र असतं, तर याला कोणत्याच प्रकारची भीती नव्हती. खंबीर नेतृत्व, धनिष्ठा, धनवान. आम्ही तुम्हाला पीडीएफ पाठवली बघा नक्षत्राने, ते जरा वाचून घ्या सगळं, त्याच्यामध्ये आहे सगळं लिहिलेलं. कारण ते शिकवण्यासाठी सगळ्या गोष्टीचा उपयोग करता येणार नाही. शिकवण्यासाठी प्रॅक्टिकली लँग्वेजच वापरावं लागणार, प्रॅक्टिकली वर्डच वापरावे लागणार. त्यामुळे मी कोणतंही पुस्तक हातात घेत नाही, पंचांग हातात घेत नाही. तुम्हाला मी बेधडक शिकवतोय, कारण मला हे सगळं तोंडपाठ आहे म्हणून. मृग, मृग म्हणजे काय? हरण. हरण काय करतं? चपलता, भित्रेपणा. भित्रेपणाचे जे दोष आहेत ते 2% मायनस झाले. काही काही नक्षत्र असे येणार 10च्या 10 गुण जाणार. मूळ नक्षत्र असेल तर 10च्या 10 गुण जातात. मग ते इतर ग्रहावरती पुन्हा अवलंबून असतात. मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र, हे काही नक्षत्र आहेत ना अजून. त्यासाठी तुम्हाला आम्ही पीडीएफ पाठवलेले फाईल, ते तुम्ही नक्षत्राचं सगळं वर्णन करून घ्या. नक्षत्र कसे कसे असतात, कोणत्या नक्षत्राचं कसं कसं फळ मिळतं ते जरा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. मी हे तुम्हाला फक्त डेमो देतोय. आता मृग नक्षत्रावर जर जन्म झाला आहे आणि इथं चंद्र जर त्याचा चांगला सुस्थितीत आहे, मगाशी म्हटलं की गुरुच्या भावामध्ये मिथुन राशी आहे, तर गुरुचं 100% प्रोटेक्शन त्याला मिळत आहे. आलं का लक्षात? मग गुरुचं ज्या व्यक्तीला प्रोटेक्शन असतं त्या व्यक्तीची हानी तर होणार नाही. मग मृग नक्षत्राचा जो काही त्याला म्हणायचं वाईट गुणधर्म आहे तो भित्रेपणा. मग भित्रेपणाचं 2% मायनस झालं. कळलं आता? मृग नक्षत्राचा भित्रेपणा, त्याचं 2% मायनस झालं. बाकी इकडे स्ट्रॉंग केलं ना चंद्रामुळे. आता मंगळामुळे पण, गुरु पण त्याच्या कर्मस्थानी आहे, त्यामुळे तो असा भिणार नाही आहे. त्यामुळे हे बघूनच तिथे ठरवावं लागतं. म्हणून कुंडली कशी बघायची हे तुम्हाला मी शिकवतोय. आता योग, एखादा कोण कोणत्या योगावरती जन्म होतोय त्यानुसार सगळं ठरलं जातं. आता योग,
या व्यक्तीचा साध्य योगावरती जन्म झालेला आहे. साध्य म्हणजे काय? कोणतीही गोष्ट त्याला साध्य होणार म्हणजे होणार. साध्य म्हणजे काय? तर तो कोणतीही गोष्ट त्याला मिळणार. बर, साध्य योगावर जन्म झालाय. तिकडे काय झालंय? मृग नक्षत्र आहे. मग ह्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे. मग मुख्यमंत्री होण्यासाठी काय करावं लागेल? आमदार व्हायचं आहे. आमदार होण्यासाठी काय करावं लागेल? किंवा अजून काहीतरी डेअरिंगची कामं करायची आहेत, त्यासाठी काय करावं लागेल? तर मृग नक्षत्रामुळे भित्रेपणा आल्यामुळे त्याला ते साध्य करण्यासाठी अडथळा निर्माण होईल. लक्षात आलं आता? सगळं एकमेकावर अवलंबून आहे. जरी साध्य योगावरती जन्म झाला असला, सगळं त्याला आपोआप मिळणार असलं तरी हे मिळून येणार नाही. कारण भित्रेपणा आला आणि हा स्वतःहून ती गोष्ट मिळवण्यासाठी कमी पडेल. म्हणून इथे आता करण्यासाठी आपण किती गुण दिले होते? करण किती टक्के आहे? 7. आता इथे तैतील करण आहे. तैतील तैतील म्हणजे काय? रस्त्यावरती तेल सांडलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला गाडी न्यायची आहे. गाडी व्यवस्थित जाईल का पुढे? गाडी स्लिप होईल, पडेल, त्याला उभाच राहता येणार नाही. तेलावरून घसरगुंडी होईल, म्हणजे त्या तेलावरून त्याची गाडी घसरणार, म्हणजे त्याला उभाच राहता येणार नाही. हे तैतील करण. तो अर्धा दिवस जन्माला आला होता त्यावेळेला तैतील करण होतं. म्हणून तैतील करणावरती माणसांना फार स्ट्रगल करावा लागतो. सारखं सारखं उभं राहावं लागतं, सारखं सारखं अपयश, म्हणजे अर्ध फळ त्यांना मिळतं. म्हणजे हे 7 पैकी 3.5 गुण त्यांना मिळणार. 3.5% तो आला. कारण तैतील आहे. उभा राहिला की पुन्हा पाय घसरून पडणार, उभा राहिला की पुन्हा पाय घसरून पडणार. म्हणजे आयुष्यात थोडं चांगलं झालं की पुन्हा अपयश येणार, पुन्हा चांगलं झालं की पुन्हा अपयश येणार, पुन्हा चांगलं झालं की पुन्हा अपयश येणार. असं सतत हे करण त्याच्या आयुष्यात घडवणार. आता हे घडवणार म्हणजे हे घडवतात चांगलं ना. सगळ्यांची गोळाबेरीज होणार आता शेवटी. सगळ्यांची आता गोळाबेरीज पुढे होणार. आता घातचक्र. घातचक्राचे काही गुण नसतात, ते तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी होतं त्या दिवशी. 7.5 सुद्धा जर आली असेल तर याचा काहीही उपयोग होत नाही. त्यावेळेला सगळं डोलायमान होतं. दशा महादशा त्यावेळेला जर आल्या असतील तर अडचण येते. आणि गोचर म्हणजे ग्रहमान फिरणार. आता हे किती झाले बघा? 6% मृग नक्षत्र, 9%, 6, 9 किती झाले सगळे? 27.5 झाले का? हा, हे आपल्याला कुंडलीप्रमाणे आपण 27.5% पॉझिटिव्ह झालो. 27.5% आपल्याला ह्याच्यामुळे मिळालं. आता 50% इकडं. हे 50% पैकी आहे. हे सगळं 50% पैकी आहे. एवढं मिळालं. आता कुंडलीकडे या. प्रथम भावामध्ये कोणती राशी आहे? कुंभ राशीचा मालक कोण आहे? शनी कुठे आहे? चतुर्थ भाव कोणाचा आहे? आईचं स्थान, घराचं स्थान, वाहनाचं स्थान, स्वतःच्या सुखाचं स्थान. म्हणजे काय होणार? लग्नेश, आपण मागच्या वेळेला एक वाक्य लिहून घेतलंय. लग्नेश ज्या ठिकाणी असतो ते ठिकाण प्रबळ करतो किंवा शक्तिमान घडवतो. लग्नेश ज्या ठिकाणी असतं ते स्थान बळकट होते, असं आपण शिकलोय. बरोबर? हा, मग आता लग्नेश चतुर्थ भावामध्ये आहे, मग काय होईल? लग्नेश चतुर्थ भावामध्ये त्याला घर, वाहन, प्रॉपर्टी मिळेल. ते त्याचं स्थान बळकट होईल. पण जरा उशिरा, म्हणजे उशीर लागेल, खडतर असू दे ना. पण तो शुक्राच्या राशीमध्ये आहे. शुक्राच्या राशीमधला शुभ असतो शनी. त्याला घर मिळणार, आईचं सुख मिळणार,
त्याला प्रॉपर्टी मिळणार, गाडी मिळणार, सगळं मिळणार. बरोबर आहे? बोला बोला बोला. आता खरी खरी गेम इथे आहे. मुद्दाम ही कुंडली तुमच्या समोर मांडलेली आहे. शिकण्यासारखं खूप आहे. आता जरी तुम्हाला बुद्धीला लोड वाटत असला तरी 4-5 दिवस तुम्ही असे सतत कुंडलीचा पाठपुरावा करत राहिला ना की बरोबर तुम्हाला कुंडली वाचन येणार, सोपं होऊन जाणार. काही प्रॉब्लेम नाहीये, नका काळजी करू. आज जरी अवघड वाटलं तरी टेन्शन घेऊ नका. पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये फटाफट 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 तुम्ही स्वतःहून सांगाल असं आहे तसं आहे तसं आहे. हा, लग्नेश ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी शक्तिमान होतो, बळकट होतो. लग्नेश चतुर्थ स्थानात आहे म्हणजे ह्या व्यक्तीला घर मिळणार, प्रॉपर्टी मिळणार, स्वतःचं सुख मिळणार, आईचं सुख मिळणार, धर्मान होणार, सगळं मिळणार. शनी असल्यामुळे शनीचा गुणधर्म आहे उशिरा देणार. आणि तो शुक्राच्या राशीत आल्यामुळे, ही वृषभ राशीमध्ये आल्यामुळे, शुक्राच्या राशीमध्ये आल्यामुळे, मैत्री भावामध्ये आल्यामुळे अजून तो सुख कर देणार. आता आपण इथपर्यंत आलो. आता इथे काय गडबड झालेली आहे बघा. आता मला सगळ्यांनी उत्तर द्यायची आहे. ज्या पद्धतीनं शनी लग्नेश चतुर्थ भावामध्ये आहे, मग चतुर्थ भावाचा मालक अजून एक आहे, तो कुठे आहे बघा. व्ययस्थानात आहे. हा, व्यय नाही का? लाभस्थानामध्ये, एकादश स्थानामध्ये नाही शनी. हा, आणि शनीची राशी कुठली आहे? मकर रास व्ययात आहे. हा, शनी मकर राशी. मकर राशी कुठे आहे? व्ययस्थानात आहे, 12व्या स्थानात. हा, आता बघा, चतुर्थ भावाचा मालक हा शुक्र. चतुर्थ भावाचा मालक शुक्र लाभ स्थानात आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला खूप लाभ मिळणार आहे. घराचा लाभ मिळणार आहे, आईचा, सगळ्यांचा, स्वतःच्या सुखाचा. हे पण झालं. लग्नेश तिथे आहे म्हणजे अजून स्ट्रॉंग झालं, डबल स्ट्रॉंग. पण आता शनी अजून कोणाचा मालक आहे? व्ययस्थानाचा मालक आहे. व्ययस्थानाचा मालक आहे. आणि व्ययस्थान कसलं आहे? व्ययस्थान म्हणजे काय मी शिकवलंय तुम्हाला. व्ययस्थान म्हणजे खर्च. खर्च, अजून नाश, अजून संन्यास. हा, अजून काय काय? व्ययस्थानचा मालक ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी काय काय होतं? ही कुंडली फार मोठ्या माणसाची आहे. हा, तुम्हाला सांगतोय. सगळा गोंधळ आहे या कुंडलीमध्ये. मोठा पण माणूस आहे, त्रासदायक पण आहे, टेन्शन पण आहे, आणि सगळ्याच गोष्टी याच्याकडे आहे. एवढं सगळं असून भिकारी आहे आणि फार मोठा माणूस आहे. व्ययस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचा कोणताही प्रकारचा लाभ मिळू देत नाही. लिहून वाक्य लिहून घ्या. व्ययस्थानचा मालक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचा कोणताही लाभ मिळू देत नाही. आता या व्ययस्थानच्या मालकाने काय केलं या व्यक्तीच्या बाबतीत मी सांगतो. व्ययस्थानच्या मालकाने मातृस्थानात असल्यामुळे ही व्यक्ती लहान असतानाच त्याची आई वारली. इथे लग्नेश ज्या ठिकाणी असतो ते ठिकाण बळकट होतं आणि व्ययस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणचा लाभ मिळू देत नाही. म्हणजे काय झालं, इथे 0 बरोबर 0 अशी टक्कर सुरू झाली, किंवा 100 - 100 अशी टक्कर सुरू झाली, इक्वल टू 0. ह्या माणसाच्या आयुष्यामध्ये सुख नावाचा प्रकारच नाही. लहान असताना याची आई वारली, लहान असताना याच्या घराचे निलाव झाले, याचे घर सोडून भिकेला लागला, हा व्यक्ती दारोदारी फिरला. कळलं? आता लक्षात आलं काय होऊ शकतं ते? एका बाजूनी चांगलं आहे. मग आता एखादा अडाणी ज्योतिषी काय सांगतो, अरे वा लग्नेश सुखस्थानात आहे, खूप. एखादा ज्योतिष सांगेल लग्नेश सुखस्थानात आहे, खूप सुख आहे, या व्यक्तीला चांगली पत्रिका आहे.
आईसाठी शुभ आहे, आईसाठी शुभ नाही, वाहनासाठी शुभ नाही. अशा व्यक्तीने स्वतःच्या नावावर घर घेऊ नये, गाडी घेऊ नये. पत्नीच्या नावावर घ्यावी किंवा घेतलेले सतत बँकेकडे मॉर्गेज राहावं, अशा पद्धतीने घ्यायचं, तर त्याचं आयुष्य चांगलं जातं. पण सर हॅलो सर, मला एक विचारायचं, पण हे जे आता ते लग्नेश जो आहे त्याचं जरा तरी फळ काहीतरी मिळेल असतं त्या माणसाला. मग 50% म्हटलं ना, 50 - 50, 50 - 50 म्हटलं ना. आपण त्याला काहीच मिळणार नाही असं तर होऊ शकत नाही. नाही, 50% मिळणार ना, 50% मिळणार, काही दिवस राहणार, पुन्हा 50% दुसरं काम करणार, निघून जाणार. आता कळलं का? ओके. म्हणजे 50% मिळालं, काही दिवस राहिलं आणि पुन्हा वाईट काळ आला की 50% होतं ते मिळालेलं ते निघून गेलं. म्हणजे 50 - 50 0. फळ मिळणार ना त्याला, ते त्याचं फळ मिळणार, पण अशा पद्धतीने मिळणार, कायमस्वरूपी नाही मिळणार. बर, आता मंगळ लग्नी आहे, मंगळ लग्नी आहे म्हणजे तो मंगळ मांगलिक होतो, याला मंगलिक झालं म्हणतात. आता एक वाक्य लिहून घ्या, मांगलिक मंगळ कसा असतो, म्हणजे मांगलिक लोक कसे असतात किंवा कुंडलीत मंगळ तयार कसा होतो, लिहून घ्या. एक वाक्य लिहून घ्या, मंगळ नेहमी 4, 8, 12 आणि 1 आणि 7व्या स्थानात असता असा व्यक्ती मांगलिक होतो. पुन्हा सांगू का? हा सांगा जरा. हा, मंगळ नेहमी कुंडलीमध्ये 4, 8, 12, 1 आणि 7व्या स्थानात असता असा व्यक्ती मांगलिक होतो. कारण याची सगळ्यांची दृष्टी विवाहस्थानावरती पडते, म्हणून त्याला मांगलिक असं म्हणतात. बर, मंगळ इथे आहे. आता मंगळाचं फळ काय आहे, तर मंगळ म्हणजे काय, काय सांगितलं मंगळ म्हणजे? मंगळाचा गुणधर्म काय? तापट स्वभाव, पण तापट स्वभाव, लढवय्या, शीघ्रकोपी, अजून सेनापती. सेनापती. मी सांगतोय ते तुम्ही ऐकायचं, मी सांगतोय ते ऐका. असा स्वभाव असतो मंगळ तिथे असल्यामुळे. असे लोक लिडरशिप मध्ये जातात, लीडर होतात. मी सांगतोय, मी सेनापती आहे, माझा ऐका, मी बोलतोय ते बरोबर बोलतोय, तुम्ही चुकीचं बोलताय. आणि निडरपणे, भित्रेपणा त्यांचा निघून जातो. म्हणून मृग नक्षत्रावरती इथे मंगळ असल्यामुळे मृगाचे आपण कमी गुण तेवढेच केले. अन्यथा इथे जर चंद्राची राशी असते आणि चंद्र असता तर मृग नक्षत्राचं फळ 2% आलं असतं. कारण आधीच भित्रेपणा, मृग राशी, मृग नक्षत्र आणि त्याच्यामध्ये अजून त्याचा लग्नी स्वभाव अगदी शांत, त्यामुळे मृग नक्षत्र काम करायला सुरुवात केली असती आणि मूळ स्वभाव काम करायला सुरुवात केली असती, म्हणून त्याचं बळ ऑटोमॅटिक कमी येणार. पुढे पुढे तुमच्या लक्षात येणार हे कसं 2%, 3%, 4% ठरवायचं ते, म्हणजे हे अंक कसे काढायचे हे लक्षात येणार तुमच्या. मग आता चतुर्थ भावाचं फळ किती आलं तुम्हाला? जवळजवळ 0 झालं ना, 50 - 50. मग इथे 0 झालं. इथं किती झालं? किती झालं असेल सांगा? इथं 100% झालं. एकदम 100% फळ मिळालं त्याला लग्नी असल्यामुळे. तर्क वितर्क, डेअरिंग, कोणतंही काम धाडसाने करणं, कोणत्याही कामामध्ये विलंब न लावणं, दुसऱ्याला मार्गदर्शन करणं, दुसऱ्यासाठी प्रोटेक्शन करणं, हे त्याचं काम राहिलं जातं. म्हणजे लग्न याचं 100% ठरलं. सुखस्थान 0 झालं. धनस्थानाकडे बघा. आता धनस्थान, धनस्थानाचा मालक कोण आहे? गुरु आहे. गुरु कुठे आहे? कर्मस्थानामध्ये. कर्मस्थानामध्ये असल्यानंतर कर्म, स्वतःच्या कर्माने, ते बिझनेसचं पण स्थान आहे. कर्माच्या, स्वतःच्या कर्माने धन मिळवणार,
स्वतःच्या कर्माने धन मिळवणार, स्वतःच्या बुद्धीने धन मिळवणार, स्वतः कर्तृत्ववान असणार. हे बिझनेसचं स्थान आहे आणि हा व्यक्ती बिझनेसमन आहे. त्याचीच तर गोळाबेरीज करतोय. इकडे 27% आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणल्या आपण. आता याची गोळाबेरीज तेच करतोय ना. आता हे घालवत आहे तर हे मिळवून देत आहे तर ते मिळवून देत आहे. मग हे किती टक्के देत आहे, ते किती टक्के देत आहे, हे सगळ्यांची गोळाबेरीज आता इथे लिहायची आहे ना आपल्याला. ओके ओके. आलं लक्षात? हा 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 हा. मग एक स्थान गेलं तर दुसरं स्थान आहे ना. आपले 4 मित्र आहेत आणि आपल्याला आता 1 लाखाची गरज आहे. तर आपण पहिल्याला विचारलं, तो म्हणाला नाही रे माझ्याकडे पैसे. दुसरा म्हणाला आहेत माझ्याकडे पण 50,000 आहेत. तिसरा म्हणाला आहे नाही रे माझ्याकडे पैसे आहेत पण माझ्याकडे 10,000 आहेत. चौथ्याला मागितलं. असं करून 1 लाख रुपये मिळवले ना आपण. हा. आलं का लक्षात? हो हो हो. पण ह्याचं टोटल सुखस्थान नाही झालं सुखाचा, हे लक्षात ठेवा. गुरु त्याला मदत करतोय, प्रोव्हाइड करतोय, प्रत्येक वेळेला त्याला धैर्य देतोय. असू दे बाळा चल पुढे, असू दे बाळा चल पुढे, काय अडचण नाही. आणि तो व्यक्ती जातो पण पुढे. कळलं आता? मग आता इथे येणार आहे 0 प्लस प्लस मी मार्क देत जाणार आहे. इथे 100% झालं. आता इथे अजून येतोय पुढं धनस्थान. धनस्थानचा मालक कर्मस्थानात बिझनेसमन, बिझनेस उत्तम करणार. बिझनेस उत्तम करणार पण त्याचं सुख मिळणार का? तर नाही. म्हणजे बिझनेस मध्ये सुद्धा त्याला धक्के बसणार. मग इथे किती टक्के झालं? 90% किंवा 70%. 70 ते 90 आपण 80 पकडू. आता पुढे सहस्थानामध्ये मेष राशी आहे. मेष राशी, मेष राशीमध्ये कोणताही ग्रह नाही. मेष राशीमध्ये कोणताही ग्रह नाही. भाव कोणता आहे? रविवार, सोमवार आणि मंगळवार. काय लक्षात आलं का आता? काय लक्षात आलं सांगा? भाव मंगळाचा. मंगळाच्या भावामध्ये मंगळाची राशी. आणि मंगळ स्वतः कुठे बसलाय? लग्नी. आणि ते स्थान कुठलं आहे? पराक्रम स्थान. हे व्यक्ती प्रचंड पराक्रमी, प्रचंड म्हणजे प्रचंड पराक्रमी व्यक्ती आहे. डेअरिंग वर डेअरिंग, डेअरिंग वर डेअरिंग, भीतच नाही, कुठल्या गोष्टीला घाबरतच नाही. ह्या व्यक्तीला जर टॅक्सीवाल्याने अडवलं तर टॅक्सीवाल्याच्या समोर उभा राहणार. चल उतर खाली बसू दे पेशंट, असं करणार. प्रचंड डेअरिंग, कोणाला घाबरतच नाही, कोणाच्या बापाला पण घाबरणार नाही. आणि गुरु कर्मस्थानामध्ये असल्यामुळे न्यायप्रिय. त्यामुळे हे स्थान 100% मार्काचं आहे. पुढे 4थं बघितलं आपण, 5वं पण बघितलं. पण आता काय झालं? स्वतःच्या राशीचं फळ ते मिळालं. आता इथे काय पंचम भाव आहे. याचं शिक्षण झालं असेल का? सांगा आता. शत्रुभावाशी कनेक्टेड आहे. याचं शिक्षण झालं असेल का? थोडस डोकं चालवा. नाही, शिक्षण झालं असेल पण अडथळे आले असतील. अडथळ्यातून शिक्षण पूर्ण होईल असं गणित आहे. सर सर एक मला विचारायचंय. पण गुरुच्या धर्तीवर पंचमा गुरुच्या धर्तीवर आले ना? हा तर झालं असणार सर. हा म्हणून म्हटलं ना, अडथळ्यातून शिक्षण पूर्ण झालं. कारण गुरु सुखस्थानावर नजर आहे आणि गुरुची अजून एक नजर असते, ते दृष्टी शिकवणार आहे मी तुम्हाला. पण आधी एका स्थानाचा सगळा गोंधळ होऊन जातो एका वेळेला, नको म्हणून एका स्थानावरती मी फक्त कुंडलीचं भाषण शिकवतोय मी. हे इथे स्वतः चंद्र आहे, स्वतः सेप आहे, गुरुच्या राशीमध्ये आहे, गुरुच्या भावामध्ये आहे. त्यामुळे हा व्यक्ती प्रचंड हुशार असून सुद्धा याला शिक्षणाचं वातावरण मिळालं नाही, म्हणून याला शिक्षण पूर्ण घेता आलं नाही. तरी सुद्धा ह्या व्यक्तीने पीएचडी केलेली आहे, त्याचा त्याला थोडाही उपयोग होत नाही. आलं लक्षात?
हॅलो हॅलो, क्लिअर आहे का सगळं? हो. शिक्षण अडथळ्यातून पूर्ण होणार, मुलांचं सुख यांना अर्धवट मिळणार. किती पर्सेंट? कमी पर्सेंट. म्हणून हे स्थान, ह्या स्थानाला किती मार्क दिले पाहिजे? 100%. तर 100 पैकी याला इथे 40 शत्रुस्थान. शत्रुस्थान तर ते 100% शत्रूच असतं. त्यामुळे तिथे चंद्राची राशी आली, त्यामुळे इथे काहीही याचा आपण फायदा करून घ्यायचा नाही. जर ह्याचं स्थान इथे असेल, याचं स्थान इथे असेल तरच होणार. आता केतू आला शत्रुस्थानामध्ये, आता त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कर्क राशीचा केतू, नजर बाधा लागणे, बाहेरची बाधा होणे, किंवा त्याचे इम्युनिटी कमी असणे, शारीरिक हेल्थ वाईज प्रॉब्लेम सतत क्रिएट होणे, सतत याला सर्दी सतत होणे, फुफ्फुसाचा त्रास होणे, अशा प्रकारचे आजार या व्यक्तीला होत राहणार. इथे केतू बरोबर चंद्राची राशी आल्यामुळे हे आता थोडस समजून घ्यायचं. याचं कोणतेही गुण पकडायचे नाही, तसे ह्याचे पण पकडायचे नाही तर ह्याचे पण पकडायचे नाही, कारण हे स्थान डिस्ट्रॉय करणारे आहेत. तिथे कोणती राशी आहे त्याच्या बरोबर अवलंबून आहे. आता सप्तम स्थान, सप्तम स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये शिव राशी आहे आणि शिव राशीचा मालक कर्मस्थानामध्ये आहे. आता बघा, सांगा मला काय आहे सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनातला प्रश्न आहे. बोला आता, थोडस या. महत्वाचा विषय आहे, फार महत्वाचा विषय आहे, आपल्या जोडीदाराचा विषय आहे. जोडीदार म्हणजे हे सिंह राशी. शिव राशीचा मालक कर्मस्थानात आणि पण चांगल्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्याला विवाहाचं पण चांगलं उत्तम जोडीदार मिळणार. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणारा जोडीदार मिळणार. लग्नानंतर भाग्योदयाची पत्रिका. कळलं? जोडीदार सुखी ठेवणार, त्याच्या कर्मावरती सुखी ठेवणार, त्याचं कर्म उत्तम असणार. कारण बिझनेस पार्टनर यांनी घेऊ शकता, बिझनेस मध्ये पार्टनरशिप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. स्वतःच्या कर्माने ते पुढे पुढे जातात. त्यामुळे अजून त्याच्याबरोबर कोण आहे तर सूर्य आहे, गुरु आहे, नेपच्यून आहे. अतिशय चांगला योग आहे. त्यामुळे अतिशय जीव लावून जोडीदाराबरोबर राहणार. एकाही आपल्या पार्टनरला, मित्रांना हा व्यक्ती दगाफटका करणार नाही आणि अशा लोकांबरोबर प्रचंड मित्र जमा होतात. होणार नाही काही, तर शनीमुळे मिळणार नाही, यांच्या सुखाचा नाश होणार ना. मित्रांच्या मदतीला जाणार, रात्रभर तिकडे राहणार, स्वतःच्या सुखाचा नाश झाला. पत्नीला सुख देणार, स्वतःला त्रास झाला तरी काही सांगणार नाही, पत्नीला सुख देत राहणार, स्वतःच्या कर्मावर सुख देत राहणार. लग्नानंतर भाग्योदय असणार. तोच रवी जर इथे असता, सूर्य जर इथे असता तर मात्र विधवा योग झाला असता, विधुर योग झाला असता, जोडीदारावर पटलं नसतं, डिवोर्स योग झाला असता. तोच शत्रू इथे असता तर जोडीदाराला आजार, किंवा इथला मालक सप्तम स्थानचा मालक व्याय स्थानात असता तर डिवोर्स योग झाला, डिस्ट्रॉय स्थान झालं विवाहाचा. अशा पद्धतीने ते असतं. आपण या कुंडलीबद्दल विचार करतोय, एका कुंडलीबद्दल आपण घेणार आहे, सगळ्या कुंडलीचं विवेचन. पण तुम्हाला कळलं पाहिजे की कुंडली कशी बघायची, म्हणून मी त्याबद्दल शिकवतोय. पुढे विवाहस्थानचा मालक कर्मस्थानात असल्यामुळे लग्नानंतर भाग्योदय, जोडीदाराबरोबर बिझनेस करणे, आणि धनस्थानचा मालक कर्मस्थानात असल्यामुळे बिझनेस मध्ये सक्सेस करणे. हा व्यक्ती बिझनेस मध्ये सक्सेस आहे, परंतु शनी इथे व्ययस्थानचा मालक असल्यामुळे या व्यक्तीला कोणतंही सुख अद्याप मिळत नाही. फार मोठा व्यक्ती आहे, फार मोठा माणूस आहे, सगळं ह्याच्याकडे असून सुद्धा या व्यक्तीला अजून सुख नाही. तो त्याचा विचार सुद्धा करत नाही. का करत नाही सांगा मला? तो सुखाचा विचार करत नाही. का करत नाही सांगा? मंगळ 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 चंगळ. तो मंगळ त्याच्याकडून त्याला
घाबरूच देत नाही. त्याच्याकडून डेअरिंगवर डेअरिंग, डेअरिंगवर डेअरिंग, डेअरिंगवर डेअरिंग, एवढी डेअरिंग करून घेतो की काही झालं तर आयुष्यात काही होत नाही. काय होऊन होणार आहे, मरणाच्या पलीकडे अजून काय आहे याच्या पलीकडे गेलेला हा व्यक्ती आहे. आणि सगळ्या सुखसोयी कायद्यात जगणारा, व्यवस्थित शांततेने आयुष्य जगतोय. तापट आहे, खूप तापट आहे, परंतु व्यवस्थित जगतोय. आता पुढे ह्याचं आपल्याला किती टक्के? 100%. या स्थानाचं 100% फळ मिळालं. मृत्यूस्थानचा मालक, मृत्यूस्थानचा मालक कुठे आहे सांगा? लाभस्थानात आहे. लाभस्थानात. म्हणजे काय झालं? लाभाचा मृत्यू. कळलं आता? म्हणजे इकडे 100% सुख मिळालं, इकडे धन मिळालं. आता ह्याच्यात भर पडली ना, ह्याच्या बरोबर साथ कोणाची मिळाली? लाभस्थानाची. लाभात हानी. लाभस्थानात अजून कोण आहे? शुक्र आहे. शुक्र कुठून आलाय? सुखस्थानातून. म्हणजे काय झालं? त्यांनी जी हानी केली 100%, त्यातून शुक्राने 50% वाचवलं. गोसावीताई, गोसावीताई, कॅल्क्युलेशन बघा, कॅल्क्युलेशन बघा, व्यवस्थित बघा. लाभस्थान याने 100% डॅमेज केलं. मृत्यूस्थानचा मालक लाभस्थानात लाभ हानी 100%. पण तिथे शुक्र आहे. शुक्र सुखस्थानचा मालक आहे आणि नशिबाचा मालक आहे. मग त्यांनी काय केलं तर 50% धुडकावून लावलं त्याला. आलं लक्षात आता? हा, म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह केलं. त्यांनी पॉझिटिव्ह केलं. त्यांनी पॉझिटिव्ह केल्यानंतर तो कोणाच्या राशीत आहे? गुरुच्या. आणि गुरु सुस्थितीत आहे, कर्मस्थानात आहे. मग आपलं मृत्यूस्थानचा मालक लाभस्थानात हानी करत होता. आधी 100% करत होता. शुक्राने 50%वर आणलं आणि मग गुरुनी किती टक्क्यावर आणलं? ते 50% पण हलवलं. म्हणजे आपण असं धरून चालू. आणि ही राशी कोणाची आहे, म्हणजे भाव कोणाचा आहे? तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पुन्हा इथून रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे मंगळाच्या राशीत असल्यामुळे मृत्यूस्थानचा मालक जरी इथे असला तरी याचं फळ तुम्हाला 100% मिळणार. एकट्या मृत्यूस्थानचं तिथं काहीही चालत नाही. अशी पत्रिका बघायची असते. गोसावीताई कळलं आता? हा हा हा. आता इथे आपल्याला मांडायचं आहे ते सगळं. आता इथे 100%. आता आपला राहिला द्वादश भाव, व्यायस्थान. व्यायस्थानामध्ये कोणती राशी आहे? मकर. आता पुन्हा रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बुधाच्या भावामध्ये शनी. काय झालं? विस्मरण, बुद्धी शांत, अल्पबुद्धिमान, पण शिकण्याची ताकद खूप, शिक्षणाची ताकद, आवड. तिथे कोण येऊन बसलाय? राहू. पितृदोष निर्माण झाला व्यायस्थानात. त्याला आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणारा राहू आला. हा राहू, व्यायस्थानातला राहू जुगाराकडे घेऊन जातो, लॉटरीकडे घेऊन जातो, सट्ट्याकडे घेऊन जातो आणि अचानक धन मिळवण्याचे स्वप्न बघतो. जरी एवढं असलं तरी कर्मस्थानी गुरु आणि सूर्य असल्यामुळे त्या राहूची ताकद कमी पडली. आणि तो बुधाचा भाव असल्यामुळे आणि बुधाची राशी, बुधाचा भाव असल्यामुळे बुध पुन्हा कुंडलीमध्ये लाभस्थानचा मालक असल्यामुळे ते स्थान आपल्याला मदत करतं. म्हणून इकडून जो आला भाव तर इथे सुद्धा डॅमेज झाला आणि इथे सुद्धा डॅमेज झालं. तर लाभहानी झाली, पण किती झाली? इतर ग्रहांनी भरून काढली. तसं याचं सुद्धा फळ आपल्याला 0% मिळालं, लाभ मिळतच नाही. आता ह्याचा मालक ह्याच्यात किंवा ह्याचा मालक ह्याच्यात किंवा ह्याचा मालक ह्याच्यात आला असता, म्हणजे लक्षात ठेवा, एक लिहून घ्या लाईन, मागे पण दिलेली आहे मी.
6, 8 आणि 12 स्थानातील मालक किंवा स्वामी एकमेकाच्या स्थानात असतील तर तो विपरीत राजयोग होतो. एक लाईन लिहून घ्या ते. 6, 8 आणि 12 मध्ये असणाऱ्या राशीचा मालक एकमेकाच्या आपल्या आपल्या स्थानामध्ये असतील तर तो विपरीत राजयोग होतो. हे होतो हा, काही लोकांच्या होतं, ह्याच्यात नाही झालेला आहे. त्यामुळे या तिन्ही स्थानाची ह्या कुंडलीच्या मालकाला कोणतंही फळ मिळालेलं नाही. आता पुन्हा आपण मृत्यू स्थानावरती येऊ. आता या कुंडलीमध्ये 8व्या स्थानामध्ये राशी कोणती आहे? 8व्या स्थानामध्ये राशी कोणती आहे? हा, कन्या राशी. कन्या राशीमध्ये ग्रह कोणते आहेत? प्लुटो आणि हर्षल. हर्षल आणि प्लुटो स्फोटक आहेत. स्फोट घडवतात, अचानक दणका देतात, अचानक मृत्यू घडवतात, अचानक अपघात घडवतात. हा कुठला पाय आहे? डावा पाय. या व्यक्तीच्या डाव्या पायाला 2 वेळा अपघात झालेला आहे. या व्यक्तीच्या पायाला 2 वेळा अपघात झालेला आहे आणि हा व्यक्ती सतत बाईकवरून पडतो. 8-10 वेळा पडलेला आहे, तरी पण बाईक चालवतो. कशामुळे चालवत असेल सांगा? मंगळ. डेअरिंग. डेअरिंग. अरे कोणाच्या बापाला घाबरत नाही, काय व्हायचं ते होते. मंगळ. मंगळाचा एक फायदा असतो हा, ते घाबरत नाही कोणाला, काय व्हायचं ते होते. मांगडिक लोकांचं एक असतं, काय नाही होत, चल काय होऊन काय होणार आहे, मरणापेक्षा पलीकडे काय आहे अजून. हे मंगळ लोकांचं खूप असतं. मंगळ जर दूषित झाला, मंगळाबरोबर राहू असेल, मंगळाबरोबर केतू असेल, मंगळाबरोबर शनी असेल, तर असे गुन्हेगारीकडे वळतात लोक. ते आहे. पण इथे मंगळ स्वच्छ आहे ना, शनीच्या राशीमध्ये, त्यामुळे वाद आहे सतत, त्यामुळे वाद आहे. पण 100% त्याचं फळ आहे. मग आता इथे काय झालं? इथे किती मार्क द्यायचे आता? आता हे सगळंच मायनस मध्ये गेले ना, बरंच मायनस मध्ये गेलं. तिथे फुली पण मारता येत नाही, काय फळ पण नाही, दोष पण नाही. जशी इथं फुली मारली, इथं फुली मारली, तशी इथे फुली मारता येत नाही. मग इथं मायनस मध्ये जाणार. मग मायनस मध्ये कधी कधी जाणार? ज्या ज्या वेळेला दशा महादशा याच्या सुरू होतील तेव्हा तेव्हा, म्हणजे आता बुध आहे, ज्या ज्या वेळेला बुधाची महादशा प्रति अंतर्दशा येईल त्या वेळेला या व्यक्तीचा अपघात होणार. किंवा 4, 8, 6, 8, 12 मध्ये बुध जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेव्हा ह्या व्यक्तीचा अपघात होणार, या व्यक्तीला त्रास होणार, हा व्यक्ती आजारी पडणार. हे असं गणित आहे. म्हणून इथं मायनस मध्ये गेलं. आता मायनस किती? तर -10, 15, 100 पैकी किती द्यायचे मार्क? तर -40 द्यावे लागतील. 100% मायनस म्हटलं तरी चालेल, त्याचं फळच नाहीये. मग आता बघा, 12 भाव आहेत. 12 भावाचे 100% 12 50% ही कुंडली अख्ख्या अवलंबून असते. 50 भागिले 12 असं केलं तर 12 पंचे 60, साधारणपणे 4.5% येते. मग आता हे 100% मध्ये 4.5%. इथलं पुढचं 8%, पुढचा 100%, म्हणजे 5 देऊया आपण, 5%. हे बघण्यासाठी आहे, आपल्या अभ्यासासाठी आहे, दुसऱ्याला सांगण्यासाठी नाहीये. दुसऱ्याला जो आपल्याकडे पत्रिका बघण्यासाठी आलेला आहे त्याला सांगण्यासाठी नाही. हे आपण त्याला काय सांगायचं ते ठरवण्यासाठी आहे. आणि ते काही कॅल्क्युलेशन करत बसायचं नाहीये. ते असं ठरवायचं आहे की हे ग्रह असा आहे, तो ग्रह तसा आहे, त्याचं एवढं गेलं, त्याने मिळवून दिलं, ते निघून गेलं, त्याच्या बदल्यात तो त्याला देतोय, इकडे राशी अशी आहे, चक्र असं आहे, घातचक्र असं आहे,
दशा महादशा अशा आहेत आणि त्यावरून त्यांना डायरेक्ट सांगायचं आहे. आता बघा डायरेक्ट कसं निघालं मी सांगतो तुम्हाला. पुन्हा इथे 0 झालं, पुन्हा इथे 40% म्हणजे इथे 3, पुन्हा इथे +2, प्लस इथे 100% म्हणजे +5, प्लस इथे मायनस झालं, ते मायनस शेवटी करू आपण. प्लस इथे नशिबाचं स्थान आहे ते पण +5 100%, पुन्हा इथे हे पण 100% अधिक 5, हे बेरीज करायचे, कॅल्क्युलेशन कर. अधिक 100% 5, हा कर बेरीज सगळ्यांची. 27 + 4 + 5, 27 + 4 + 5 + 5 + 3 + 2 + 5 + 5 + 5 61%. 61% ह्या व्यक्तीची कुंडली पॉझिटिव्ह आहे आणि चांगली आहे. 50च्या वर गेली म्हणजे खूप चांगली आहे. म्हणजे ही कुंडली शाबूत आहे, कर्तबगार व्यक्तीची कुंडली आहे असं ओळखायचं असतं. अशा प्रमाणे आता जरी 61% कुंडली चांगली असली तरी याच्यात काही दुर्गुण आहे. दुर्गुण म्हणजे काय? डिस्टॉर्शनचा मालक इथे ज्या ज्या वेळेला याला शनीची महादशा येणार त्या त्या वेळेला याला फटका पडणार. ज्या ज्या वेळेला शनीची 7.5 येणार त्या त्या वेळेला याला फटका पडणार. ज्या ज्या वेळेला शनीची 7.5 येईल किंवा बुधाची महादशा येईल त्याच्यामध्ये त्याच्या पायाला अपघात होणार. ज्या ज्या वेळेला लाभस्थानचा मालक आहे, वृत्तीस्थानचा मालक आहे, ज्या ज्या वेळेला बुधाची महादशा येणार किंवा शनी महादशा येणार किंवा गोचरीने 6, 8, 12 मध्ये बुध जाणार त्यावेळेला त्याला मिळणारा लाभाचं नुकसान होणार. अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन असतं. हे काही दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही, आपल्याला समजण्यासाठी म्हणून आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आता दशा महादशा, आता सगळा गोंधळ झालाय, मी पुसून व्यवस्थित लिहितो आणि दशा महादशा शिकवतो. भाग्यस्थान बघा, रवी पासून सुरुवात झाली. पुन्हा सूर्याचा भाव आहे, सूर्याच्या भावामध्ये शुक्र आहे. हा व्यक्ती नशिबाने रोमॅन्टिक आहे. आता इथं पत्नीचं स्थान नाहीये, परंतु ज्याच्यावर प्रेम करेल तो जीव ओतून प्रेम करेल. कारण शुक्र आणि सूर्य हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि भाग्यस्थानचा मालक कुठे आहे? लाभस्थानामध्ये. हा म्हणजे काय? आता इकडं कितीही दणके बसू द्या, कितीही घराचे निलाव होऊ द्या, कितीही कर्जबाजारी होऊ द्या, कितीही याला लोकांनी धोका देऊ द्या, त्याच्या नशिबाचं स्थान लाभ स्थानात असल्यामुळे त्याच्या आयुष्यात लाभ त्याला मिळणार म्हणजे मिळणार. आणि ते मिळवण्यासाठी मंगळ काम करणार हा व्यक्ती खचून जाणार नाही.